बीड लोकसभा मतदारसंघात अतिशय चुरशीची लढाई पाहायला मिळाली। पंकजा मुंडे आणि बजरंग सोनवणे यांच्यात काटेकी टक्कर होती, पण अखेर एकाने बाजी मारली। शेवटच्या फेरीतील मतमोजणीने चित्र बदलले। लोकसभा निवडणुकांचा मंगळवारी निकाल जाहीर झाला, पण काही निकाल हे अत्यंत चुरशीचे आणि धक्कादायक होते। महाराष्ट्रात महाविकास आघाडीला चांगलं यश मिळालं, पण बीड लोकसभा मतदारसंघात चुरशीची लढाई पाहायला मिळाली। बीड, परभणी, जालना मतदारसंघात मराठा आरक्षणाचा फॅक्टर दिसून आला। बीड मतदारसंघात पहिल्या फेरीपासूनच चुरस सुरू होती। पहिल्या फेरीत बजरंग सोनवणे यांनी 1359 मतांनी आघाडी मिळाली, पण नंतर पंकजा मुंडे यांनी आघाडी घेतली। फेऱ्या पार पडत असताना पिछाडी सुरू झाली। बीड लोकसभा मतदारसंघात चुरस वाढत गेली, त्यामुळे उमेदवारांची देखील धाकधूक वाढली होती। कार्यकर्त्यांना देखील आपला उमेदवार येतो की नाही याबाबत उत्सुकता शिगेला पोहोचली। शेवटच्या 32व्या फेरीपर्यंत ही उत्सुकता कायमच राहिली। पंकजा मुंडे यांनी बजरंग सोनवणेंनी मागे टाकलं आणि तब्बल 43,000ची आघाडी घेतली, पण 31व्या फेरीत पुन्हा पंकजा मुंडेंचा लीड कमी झाला। पंकजा मुंडेंचा लीड फक्त 400 मतावर आला। आता थरार वाढला होता। कार्यकर्त्यामध्ये देखील काळजांचे ठोके चुकवत होता। 31व्या फेरीत बजरंग सोनवणे यांनी आघाडी घेतली आणि पंकजा मुंडे देखील मतमोजणी केंद्रावर दाखल झाल्या। आता 31व्या फेरीअखेर बजरंग सोनवणे यांनी 668 मतांची आघाडी घेतली, त्यामुळे 32व्या फेरीत कुणाला लीड मिळणार याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं होतं। बजरंग सोनवणे यांना 31व्या फेरीअखेर 6,74,507 मतं मिळाली, तर पंकजा मुंडे यांना 6,73,819 मतं मिळाली। पण कधी पंकजा मुंडे आघाडीवर यायच्या, तर कधी बजरंग सोनवणे। प्रत्येक फेरीत चित्र बदलत होतं, पण जेव्हा अखेरची फेरी सुरू झाली, तेव्हा पाटोदा तालुक्यातील 20 गावांनी दिलेला कौल निर्णायक ठरला। केवळ 2 फेरी मतमोजणीच्या बाकी असताना बजरंग सोनवणे यांनी 2000 मतांनी आघाडी घेतली। पहिल्या फेरीत बजरंग सोनवणे 1359 मतांनी आघाडीवर, दुसऱ्या फेरीत बजरंग सोनवणे 2349 मतांनी आघाडीवर, 6व्या फेरीत बजरंग सोनवणे 1387 मतांनी आघाडीवर, 7व्या फेरीत बजरंग सोनवणे 203 मतांनी आघाडीवर, 10व्या फेरीत पंकजा मुंडे 11,955 मतांनी आघाडीवर, 11व्या फेरीत पंकजा मुंडे 2,111 मतांनी आघाडीवर, 12व्या फेरीत बजरंग सोनवणे 1,644 मतांनी आघाडीवर, 13व्या फेरीत बजरंग सोनवणे 6,473 मतांनी आघाडीवर, 15व्या फेरीत पंकजा मुंडे 3,093 मतांनी आघाडीवर, 18व्या फेरीत पंकजा मुंडे 24,099 मतांनी आघाडीवर, 19व्या फेरीत पंकजा मुंडे 24,361 मतांनी आघाडीवर, 20व्या फेरीत पंकजा मुंडे 16,482 मतांनी आघाडीवर, 21व्या फेरीत पंकजा मुंडे 33,623 मतांनी आघाडीवर, 22व्या फेरीत पंकजा मुंडे 38,303 मतांनी आघाडीवर, 23व्या फेरीत पंकजा मुंडे 34,705 मतांनी आघाडीवर, 24व्या फेरीत पंकजा मुंडे 30,461 मतांनी आघाडीवर, 25व्या फेरीत पंकजा मुंडे 22,421 मतांनी आघाडीवर, 26व्या फेरीत पंकजा मुंडे 10,276 मतांनी आघाडीवर, 27व्या फेरीत पंकजा मुंडे 7,408 मतांनी आघाडीवर, 28व्या फेरीत बजरंग सोनवणे 932 मतांनी आघाडीवर, 29व्या फेरीत बजरंग सोनवणे 1,217 मतांनी आघाडीवर, 30व्या फेरीत बजरंग सोनवणे 2,602 मतांनी आघाडीवर, 31व्या फेरीत बजरंग सोनवणे 2,688 मतांनी आघाडीवर। अशा प्रकारे एक प्रकारचा थरार बीड लोकसभा मतदारसंघामध्ये बघायला मिळाला। मतमोजणीच्या वेळी पहिल्या फेरीपासून 32व्या फेरीपर्यंत धाकधूक वाढलेलीच होती आणि असा नाट्यमय थरार पहिल्यांदाच या मतमोजणीत बघायला मिळाला।